एकूणच ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आले होते काल काल परवापर्यंत ते असं आमच्यासारख्या माझ्यासारख्या काही दोन चार लोक होते की जसं म्हणत की एवढं होणार नाही, 250च्या पलीकडे भाजप जाऊ शकत नाही. आता आम्ही सांगितलं तोच रिझल्ट काल आल्यानंतर, म्हणजे मी आणि एकदम दोन चार जण जे कोणी असतील त्यांनी सांगितलं रिझल्ट काल आल्यानंतर हे सगळे पोल्स, हे एक्झिट पोल हे स्टेज मॅनेज्ड होते का, ते स्कॅम होतं का, यावर एक चर्चा सुरू आहे. आता याच्यातली मी अगदी 3-4 राज्य कव्हर केलेली आहेत, तेव्हा तिथे एक्झिट पोल पाहिलेले आहेत. मी एक्झिट पोलला कचऱ्यात फेकून द्या असं म्हणणारा दिग्विजय सिंग यांच्याशी सुद्धा बोललेलो आहे. माझं एक म्हणणं आहे की एक्झिट पोल थोडीशी गाईडलाईन देतं, याच्या पलीकडे एक्झिट पोल हे कधीही एक्झॅक्ट पोल नसतात, हे आपण मान्य केलं पाहिजे. दुसरं असं की आपली पॉप्युलेशन लक्षात घेता तो जो कोणता रेशो आहे की 1000 मधल्या आम्ही 10 जणांना प्रश्न विचारले आणि त्याच्यावरही उत्तर काढलं, तर हे जरा कठीण जातं, कारण आपली पॉप्युलेशन तेवढी मोठी आहे. नेमकं कोणाला प्रश्न विचारलं हे कधी आपल्याला कळत नाही. आणि याहून सर्वात महत्वाची गोष्ट जी गेल्या 10 वर्षात जास्त वाढीला लागलेली आहे ती म्हणजे most of the media houses are owned by the people who are pro central government, in straight words pro BJP. मी पुन्हा माझं वाक्य बोलतो, सध्या मोठ्या प्रमाणात मीडिया हाऊसेसची ओनरशिप ही भाजप धार्जिण्या मालकांच्या हातात आहे. अशा परिस्थितीत एक्झिट पोल जे येतील ते एक्झॅक्ट राहण्यापेक्षा बीजेपी ओरिएंटेड, सेंट्रल गव्हर्नमेंट ओरिएंटेड राहण्याची शक्यता, ते राहणं ही फॅक्ट आहे असंच म्हटलं पाहिजे. उदाहरणार्थ इंडिया टीव्ही, रजत शर्मा, आज तक, अरुण पुरी, पूर्ण एनडीटीव्ही ग्रुप किंवा अंबानींचा CNN, IBN, CNBC ग्रुप, यांच्या न्यूज 18 ग्रुप किंवा झी यांच्याकडून जर का अशी अपेक्षा व्यक्त केली की नाही बुवा केवळ 250 पर्यंत भारतीय जनता पार्टी सीमित राहील, अशी फॅक्ट असताना सुद्धा ते दाखवतील का? तर तशी शक्यता नाही. पण त्याचबरोबर दुसरी एक वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे की टाइम्स ऑफ इंडियाची जी एक इमेज आहे की भारतातलं ओल्डेस्ट मीडिया हाऊस म्हणून, पण टाइम्स ऑफ इंडियाची याच्याबद्दल एक दुसरं कॅरेक्टरिस्टिक असं आहे की जो कोणी केंद्रात असेल त्याच्या बाजूनी बोलायचं. मग ते ब्रिटिश सरकार असू दे, मग ते काँग्रेस सरकार असू दे, वाजपेयी सरकार असू दे किंवा सध्याचं असू दे. आणि आता सुद्धा तीच लाईन ही टाइम्स ग्रुपने ठेवलेली आहे. मग पाहायचं कोणाकडे? तर त्याच्यामुळे याला स्कॅम बिम न म्हणता सामान्य माणसाने एक प्रकारे ओनर कोणत्या, आपला मीडिया हाऊसचा ओनर हा कोणत्या आयडिओलॉजीशी कमिटेड आहे याचा जरा स्वतःशी विचार करावा आणि मग स्वतःच यामधून कन्फ्युजनला यावं. याला मी स्कॅम बी म्हणणार नाही, याला एक प्रकारची आपले जे काही आपल्या ओनरशी, मालकाशी संबंध आहेत ते, किंवा सरकारशी संबंध आहेत ते मेंटेन करणं असं म्हणेल. याच्या पलीकडे मी याला किंमत देत नाही. पुन्हा एकदा तेच वाक्य म्हणतो, एक्झिट पोल्स आर नेव्हर एक्झॅक्ट पोल्स अँड एक्झिट पोल्स can be influenced by the relationship of their owner and the government. म्हणजे एक्झिट पोल हे कधीही एक्झॅक्ट पोल राहत नाहीत आणि एक्झिट पोलचा जो काही सर्व्हे आहे त्या सर्व्हेवर त्या मीडिया हाऊसच्या मालकाचे आणि सरकारचे कसे संबंध आहेत याचा परिणाम होणारच. धन्यवाद.